आज आम्ही वर्गामध्ये रिॲक्टिव्हिटी ही रिॲक्शन शिकलो। आता रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय मी मुलांना खूप वेळा समजून सांगितलं, पण मुलांना काही कळेना। मग मी त्यासाठी ठरवलं की मुलांना अनुभवातून शिक्षण देते। म्हणून रिॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थासोबत रिॲक्ट होणे। मग आता त्यासाठी मी एक घेतला कंटेनर आणि त्याच्यामध्ये ॲड केला बेकिंग सोडा। त्याच्यामध्ये बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सायट्रिक ॲसिड ॲड केलं, म्हणजे जेवढंच बेकिंग सोड्याचं प्रपोर्शन होतं तेवढंच सायट्रिक ॲसिडचं सुद्धा घेतलं। आता सायट्रिक ॲसिड ॲड केल्यानंतर दोघांनाही खूप छानपणे मिक्स केलं। ते मिक्स करत असताना मुलांच्या चेहऱ्यावर जो कुतूहल होतं, जी जिज्ञासा होती, ती बघून मला खूप भारी वाटत होतं। त्यांना असं वाटत होतं पुढे काय होईल, पुढे काय होईल। आता जेव्हा ही रिॲक्शन होत होती त्यामध्ये जेव्हा बेकिंग सोडा आणि सायट्रिक ॲसिड मिक्स करत होते, त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं थोडंसं पाणी। त्यामध्ये जेव्हा मी पाणी ॲड केलं तर चक्क काय, त्याच्यामधून बबल्स बाहेर आले, म्हणजे ते जी रिॲक्शन होती ती फसफसून वरती आली म्हणजे नेमकं काय घडलं, तर त्याच्या रिॲक्शनमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला। म्हणजे जेव्हा एखादा बेस आणि ॲसिड एकत्र येतात त्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो। हेच मला मुलांना समजवायचं होतं आणि त्यांना जेव्हा हे